चला तर आज मला बनवायचे होते शेवग्याच्या शेंगाची भाजी. त्याच्यासाठी शेंगा घेतल्यात मी, 1/2 किलो शेंगा आहेत. त्याला मस्त अशा सोलून घेतल्यात आणि कट करून पण घेतल्यात. आता याच्यात पाणी, मीठ आणि हळद टाकून शिजवून घ्यायच्या थोडा वेळ. चला तर आता मी गॅसवर ठेवून घेतले शिजवण्यासाठी. 5 मिनटं शिजवायच्या. चला तोपर्यंत मसाल्याची तयारी करते. कांदा, खोबरं, लसूण, टमाटर, अद्रक आणि कोथिंबीर घेतली. धने आणि तीळ पण घेतले. तर ते आता भाजून घेते. गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि मग कांदा असा तळून घ्यायचा काळा होईपर्यंत. मस्त असा कांदा तळून घ्यायचा लाल होईपर्यंत. आता कांदा काढून घेऊन लगेच खोबरं पण तळून घ्यायचं. ते पण असं काळं होईपर्यंत तळवायचं. कांदा काढून घेतला. आता मी खोबरं टाकलं लगेच. चला तर खोबरं पण झालं. आता मस्त असं काळं होईपर्यंत तळू दिले. धने आहेत थोडेसे टाकले. लगेच तीळ पण टाकायचे. त्याला पण मस्त असं तळून घ्यायचं. लसूण टाकला त्याच्यातच आणि अद्रक पण टाकली. अद्रक आणि कोथिंबीर. कोथिंबीर, टमाटर ते पण टाकून घेतलं, त्याच्यात तळवून घेतलं. ते मस्त असं तळून झालं की मग मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची त्याची. चला तर आता मी मिक्सरमध्ये बारीक असं वाटण करून घेते, थोडंसं पाणी टाकून. आणि थोडंसं मीठ पण टाकायचं, कारण की लगेच बारीक होते मीठ टाकल्यानं. पाणी पण टाकायचं थोडंसं. तोपर्यंत इकडे शेंगा शिजले. आता ते पण गॅस बंद करून घेते. आता मस्त अशी फोडणी देऊन घेते. पेस्ट तयार आहे. तेल टाकायचं 3 चमचे आणि वाटण केलेलं टाकून घ्यायचं. मस्त असं वाटण करून घेतलेलं टाकायला. आता तेल सुटेपर्यंत तळवून घ्यायचं त्याला. तेल सुटलं की लगेच मग असे सुके मसाले टाकायचे. बघा मस्त असं तेल सुटले बाजूनं. आता टाकायची चटणी, थोडीशी चटणी टाकायची आणि गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला.
कांदा लसूण मसाला टाकलाय 2 चमचे आणि गरम मसाला टाकलाय. याला पण तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं. हळद टाकल्यानंतर याला पण मस्त असं तेल सुटलं बाजूनं. मीठ टाकून घेतलं चवीपुरतं. अगोदर पण शेंगा शिजवायला टाकलं होतं, आता थोडंसं टाकलं. मस्त इकडं शेंगा शिजवलेल्या टाकून घ्यायच्या तोपर्यंत. शिजवलेल्या शेंगाचं पाणी नाही फेकून द्यायचं, ते पण याच्यात टाकून घ्यायचं. चव छान लागते. मस्त असं 2 मिनटं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं तेल सुटेपर्यंत. आणि मग पाणी टाकून घ्यायचं. दोन मिनटं झाकून घेतलं. लगेच बघायचं 2 मिनटाच्या नंतर, नाहीतर खाली चिटकते मसाला. लगेच पाणी टाकून घ्यायचं. जितकी भाजी लागेल तितकंच पाणी टाकायचं. तुम्हाला किती लागते तितकी बनवायची. थोडंसं आणखीन पाणी टाकते मी. मस्त अशी शेवग्याची भाजी तयार आहे. झाकून ठेवते आता उकळी येण्यासाठी. कशी वाटली शेवग्याच्या शेंगाची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर या मग तुम्ही पण जेवायला. आम्ही मस्त असं जेवण करून घ्यायला. भाकरीसोबत चपातीसोबत कशा पण सोबत छान लागते अशी भाजी केली तर. तुम्ही पण नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.